तुम्हालाही उपवासाची चकली भारी आवडते का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. 1 वाटी भगर घेतला. आता कोणी याला वरईचा तांदूळसुद्धा म्हणते. अर्धी वाटी साबुदाणा मिक्सरमधून अदरबदर फिरून तो घालायचा. एका पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं. त्यानंतर 2 कच्चे बटाटे चिरून घालायचे आहेत. आता 1 वाटी भगरीसाठी सुरुवातीला 4 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. लाल मिरच्याचा ठेचा टाकला. जे जे उपवासाला चालेल ना ते सगळं टाकलं तरी चालेल. चवीनुसार उपवासाचं मीठ टाकलं आणि अजून 1 वाटी पाणी घातलं. तर एकूण 5 वाट्या पाणी टाकलेलं आहे. कुकरला बारीक गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायचं. अशा पद्धतीने शिजून तयार झाल्यानंतर त्याला खरं हटून घ्यायचं. म्हणजे जे आलूच्या जाडसर फोडी आहेत ना ते एकदम बारीक होतील आणि एकजीव असं बॅटर होईल. थंड झाल्यानंतर पायपिंग बॅगमध्ये भरायचं आणि अशा पद्धतीने चकली बनवून घ्यायची आहेत. आता चकलीच्या ऐवजी तुम्ही काड्यासुद्धा बनवू शकता. तुम्हाला जे सोपं जाईल ना ते बनवा. एका दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये वाळून तयार झाले आणि तळल्यानंतर तर पाहू शकता साईजला मस्त असे फुललेले आहेत आणि एकदम पांढऱ्या शुभ्र अशा हे चकल्या तयार झालेल्या आहेत. आहे की नाही? बनवायला खूप सोपी अशी पद्धत. ना साबुदाणा भिजवायचा आहे ना बटाटे उकडून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आणि चवीला म्हणसाल तर 1 नंबर आहेच, पण अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट्स करायला मात्र विसरू नका.